6वा प्रश्न आहे. विशालने 1900 किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. बसचा सरासरी वेग 60 किलोमीटर दर तास आहे, तर विमानाचा सरासरी वेग 700 किलोमीटर प्रति तास आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला असेल तर विशालने बसने किती प्रवास केला असेल. विशाल 1900 किलोमीटर प्रवास करतो. तर तो हे जे 1900 किलोमीटर आहे, काही अंतर बसने प्रवास करतो तर काही अंतर विमानाने प्रवास करतो. आणि बसचा वेग दिले 60 किलोमीटर प्रति तास आणि विमानाचा वेग दिले 700 किलोमीटर प्रति तास. आणि हे जे एकंदरीत प्रवास आहे 1900 किलोमीटरचा, तो 5 तासात पूर्ण करतो. तर विशालने बसने किती प्रवास केला काढायचं आहे. आपण धरूया विशालने बसने x किलोमीटर प्रवास केला आणि विमानाने y किलोमीटर प्रवास केला. म्हणून विशालने बसने x किलोमीटर आणि विमानाने y किलोमीटर प्रवास केला. असे मानू. ओके. बसने x किलोमीटर प्रवास केला आणि विमानाने y किलोमीटर प्रवास केला. आणि आपल्याला प्रश्न विचारला आहे की विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला. आपण मानले की बस x किलोमीटर प्रवास केला बसने, म्हणजेच आपल्याला x ची किंमत काढायची. आता आपल्याला दिले की एकूण किलोमीटर, प्रवासाचं एकूण किलोमीटर आहे 1900 किलोमीटर. म्हणजे हे 1900 किलोमीटरपैकी x किलोमीटर बसने प्रवास केलेला आहे आणि y किलोमीटर विमानाने. म्हणून आपल्याला पहिल्या अटीनुसार आपण असं लिहू शकतो की x प्लस वाय, x किलोमीटर प्लस y किलोमीटर मिळून 1900 किलोमीटर, म्हणजेच x प्लस y बरोबर 1900. हे आपल्याला मिळालेला पहिलं समीकरण आहे. आता दुसऱ्या अटीसाठी आपल्याला एकूण तास दिले 5 तासात, म्हणजेच आपल्याला बसने किती वेळ प्रवास केले आणि विमानाने किती वेळ प्रवास केले यांची बेरीज करून आपल्याला 5 तास करायचे. तर आपल्याला माहिती आहे आता की अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. म्हणून वेळ बरोबर काय येईल, अंतर हे वेग गुणाकारात इकडे भागाकारात येईल. म्हणून वेळ बरोबर हे वेग इथं भागाकारात येईल, अंतर भागिले वेग. म्हणजेच आपल्याला जर वेळ काढायचा असेल तर अंतराला वेगाने भागाकार करायचे. आता सपोज मला बसने प्रवास केलेला वेळ काढायचा आहे. मग मी काय करतो, बसने प्रवास केलेला अंतर भागिले बसचा वेग. आणि विमानाचा वेळ काढायचा असेल तर, म्हणजेच विमानाने प्रवास केलेला वेळ काढायचा असेल तर विमानाने प्रवास केलेला अंतर म्हणजे y छेद विमानाचा वेग 700 किलोमीटर प्रति तास, म्हणजे 700 येईल. म्हणून आपण काढूया बसने प्रवास केलेला वेळ. मग बसने प्रवास केलेला वेळ काढण्यासाठी वर अंतर येईल. बसने किती किलोमीटर अंतर प्रवास करतो, x किलोमीटर, आणि बसचा वेग आहे 60 किलोमीटर प्रति तास, हे 60, आणि वेळ असल्यामुळे हे एकक तास राहील. आता विमानाने प्रवास केलेला वेळ, परत वर अंतर येईल. विमानाने प्रवास केलेला अंतर किती, अंतर y किलोमीटर आहे,
आणि विमानाचा छेदामध्ये आहे वेग, विमानाचा वेग आहे 700 किलोमीटर प्रति तास, 700, आणि त्याचं येईल एकक तासात. म्हणजेच आपल्याला बसने प्रवास केलेला वेळ प्लस विमानाने प्रवास केलेला वेळ हे एकूण प्रवासाचा वेळ होईल 5 तास. म्हणून दुसऱ्या अटीनुसार आपल्याला लिहिता येईल की बसने प्रवास केलेला वेळ म्हणजे x/60 प्लस विमानाने प्रवास केलेला वेळ y/700 हे मिळून एकूण प्रवासाचा वेळ म्हणजे 5 तास होईल. आता आपल्याला हे समीकरण सोडवायचं आहे. इथं तिरपा छेद समान नाही, तिरपा गुणाकार होईल. 700 गुणिले x 700x प्लसला प्लस 60 गुणिले y 60y छेद 6 गुणिले 700 67 42 102 याचे 2 म्हणजे एकूण 3 0 बरोबर 5ला बरोबर 5. आता इथं छेदामध्ये काय नाही म्हणजे 1 परत तिरपा गुणाकार होईल, मध्ये बरोबर चिन्ह राहील जशास तसे. 1 गुणिले हे पद म्हणजे जशास तसं राहील 700x हे 5 गुणिले 42,000 5 गुणिले 42,000 सो 700x प्लस 60y बरोबर यांचा गुणाकार होईल. हे 3 0 जशास तसे 5 2 10 चाल 1 25 1 21. आता मी या पूर्ण पदाला 10 ने भागाकार करतो. सो 10 ने भागाकार करतो. हे 0 0 कटेल म्हणजे इथं 70x राहील. याचाही 0 0 कटेल म्हणजे इथं 6y येईल. याचाही 0 0 कटले म्हणजेच 21,000. आता हे मला मिळालेलं समीकरण दुसरं आहे. आता समीकरण 1 आणि 2 पहा. समीकरण 1 आहे x + y बरोबर 1900. मी लिहून घेतो. समीकरण 1 आहे x + y बरोबर 1900. हे समीकरण 1 आहे. आता हे मला समीकरण 2 आणि समीकरण 1 सोडवायचं आहे. पण इथं xचा सहगुणक 70 आहे आणि xचा सहगुणक 1 आहे आणि yचा सहगुणक 6 आहे. इथे yचा सहगुणक 1 आहे. म्हणजे xचा सहगुणकही सेम नाही आणि yचाही समान नाही. पण आपल्याला हे दोन समीकरण सोडवण्यासाठी कोणत्या ना कोणत्या समीकरणाचा सहगुणक समान असणे आवश्यक आहे. किंवा डायरेक्ट आपण चलाची किमती काढूनही काढू शकतो. मी इथं yची किंमत काढतो समीकरण 1 वरून. y बरोबर येईल 1900. हे प्लस x इकडे मायनस येईल. आता ही yची किंमत मी समीकरण 2 मध्ये ठेवतो. ओके, y बरोबर किती आला मला 1900 - x. आता ही yची किंमत मी या समीकरण 2 मध्ये ठेवतो. म्हणून yची किंमत समीकरण 1 2 मध्ये ठेवू. सो समीकरण 2 आहे 70x + 6y बरोबर 21,000. 70x + 6y बरोबर 21,000. तर आपल्याला या yच्या ठिकाणी ही किंमत ठेवायची आहे. समीकरण 1 पासून आपल्याला yची किंमत मिळालेली आहे. सो ही मिळालेली yची किंमत आपण या समीकरण 2 मध्ये ठेवूया yच्या ठिकाणी. इथं 70x ला 70x प्लस 6 ला 6. yची किंमत कंसात ठेवायचं कारण y म्हणजे yच्या किमतीमध्ये 2 पद आहेत म्हणजे इथं आपल्याला कंस घ्यावं लागेल. 1900 - x 1900 - x बरोबरला बरोबर 21,000 ला 21,000. आता हे कंस सोडून घ्यायचं आहे म्हणजे 6 ने मध्ये गुणाकार करायचा आपल्याला. इथे 70x ला 70x प्लस 6 गुणिले 1900 19 114 20 मायनस 6 गुणिले x 6x बरोबर 21,000 ला 21,000. आता 70x हे -6x जवळ घेऊया आपण. 70x - 6x
बरोबरला बरोबर. 21,000ला 21,000. आता हे जे प्लस 11,400 ते या बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आल्यावर मायनस 11,400 होईल. सो 70x मधून 6x काढल्यावर आपल्याला मिळेल 64x बरोबर 21,000मधून 11,400 गेल्यावर 21,000मधून 11,000 गेल्यावर 10,000 आणि त्याच्यावरून हे 400 गेल्यावर 9,600. 9,600. आता आपल्याला एक्सची किंमत पाहिजे, म्हणजे हे जे 64 आहे गुणाकारातलं 64 गुणिले x इकडे येऊन भागाकारात येईल, छेदात येईल. x बरोबर 9,600 छेद 64 64. आता जर 16चा पाडा येत असेल तर 16 चौक 64 आणि हे 16 सकी 96 2 शून्यला 2 शून्य, म्हणजे वर आलेला आहे 600 भागिले 4. 4ने परत भाग जातो, इकडे x राहतो. 4 एक 4, हे 4 एक 4, 6मधून 4 गेल्यावर 2 20 झाले. 4 पंचे 20, हे शून्यला शून्य, म्हणजे एक्सची किंमत मिळालेली आहे 150. एक्स म्हणजेच काय आहे तर एक्स म्हणजे आहे विशालने बसने x किलोमीटर प्रवास केला, म्हणजेच विशालने बसने एक्सची किंमत आली आहे 150. म्हणजेच विशालने बसने 150 किलोमीटर प्रवास केला. आणि आपल्याला प्रश्नही विचारले आहेत की विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला. आपल्याला विमानाने किती किलोमीटर प्रवास केलेला विचारलेलं नाही आहे, म्हणजेच आपल्याला वायची किंमत काढायची गरज नाही आहे. सो फक्त आपल्याला एक्सची किंमतच गरज आहे. म्हणून विशालने बसने 150 किलोमीटर प्रवास केला. म्हणून विशालने बसने 150 किलोमीटर प्रवास केला. अशा प्रकारे आन्सर झालेले आहे.